संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. इथून यांनी पनवेलला पाठवल्या पण तिथून गाडीचं कामच नाही झालेलं आहे. काही गाड्यांचं काम तातूर मातूर असेल ते बनवून पाठवलं आहे, बाकी सगळ्या गाड्या तिथे पडून आहेत. तर असे यांचे धंदे असतील तर हे कोणत्या होंडाचं नाव खराब होतं आहे. होंडाने याच्यावर कारवाई करावी, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करावी. 2.5 महिने माझी गाडी मला मिळाली नाही, अजून जे 40 गाड्या आहेत त्यांना किती महिने झाले असेल त्यांना माहिती आहे. जेव्हा मी तिथे जातो कर्जतच्या होंडा सर्व्हिस सेंटरचा भोंगळ कारभार, ग्राहकांच्या गाड्या महिनोन्महिने अडकल्या. कर्जत तालुक्यातील हलिवली HP पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शरयू होंडा दुचाकी सर्व्हिस सेंटरमधील कारभाराबाबत ग्राहकांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. इन्शुरन्स अंतर्गत दुरुस्तीसाठी दिलेल्या दुचाकी तब्बल 3 ते 4 महिने परत मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. व्यवस्थापन बदलल्यानंतर गेल्या 10 वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या या सर्व्हिस सेंटरचा कारभार आता गेल्या 6 महिन्यांपासून चव्हाट्यावर आला आहे. नेरळ येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख शेफ यांनी आपली दुचाकी दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र 3 महिने उलटूनही वाहन परत मिळाले नसल्याने त्यांनी आज दिनांक 25 रोजी सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन जाब विचारला. यावेळी ग्राहकांना समाधानकारक उत्तर देणारी कोणतीही जबाबदार व्यक्ती तिथे उपस्थित नसल्याचे समोर आले. येथील व्यवस्थापक त्रिपाठी हे गेल्या 3 महिन्यांपासून केंद्रात आले नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान डोंबिवली येथील बँक ऑफिस संदर्भात कर्जत येथील शोरूमच्या कारभारावर नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगितले जात असले तरी ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतीही जबाबदार व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मालक शैलेश मिश्रा यांनीही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारलेली नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यात सुमारे 40 दुचाकी अशाच प्रकारे अडकून राहिल्या होत्या, अशी माहिती समोर आलेली आहे. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून होंडा कंपनीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान होंडा कंपनीचे सर्व्हिस सेंटर चालवणाऱ्या या ठेकेदाराचा कारभार चुकीचा असून होंडा कंपनीने सदरच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी गोरख शेफ सामाजिक कार्यकर्ते नेरळ यांनी केलेली आहे. नमस्कार, मी गोरख शेफ. आपण आता आहोत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शरयू होंडा शोरूम या ठिकाणी. मी मागील 2.5 महिने 15/4/2026ला इथे गाडी माझी ॲक्सिडेंट झाली म्हणून सोडली होती. तर 1 महिना किमान या ठिकाणी माझी गाडी ठेवण्यात आली. त्याच्यानंतर मला 1 महिन्यानंतर त्यांचा एकाचाही कॉल नाही, काही नाही. जेव्हा मी इथे आलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमची गाडी इथे होणार नाही, आम्हाला पनवेलला पाठवायला लागेल. त्यांना मी सांगितलं गाडी पनवेलला पाठवू नका, मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला विचार करून सांगतो काय करायचं आहे. मला न विचारता यांनी गाडी पाठवली पनवेलला. पनवेलला पाठवल्याच्या नंतर मला या गोष्टी काही माहीतच नाही. मला सांगितलं की आज 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा इन्शुरन्स क्लेम वगैरे काही होतं ते कळवून सांगितलं जाईल. पूर्ण 1 महिना मला पनवेलवरून पण कोणताच कॉल नाही आला. तिथल्या मॅनेजरला जेव्हा मी कॉल केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमचा क्लेम कॅन्सल झाला आहे, रिजेक्ट झाला आहे. अरे रिजेक्ट झालं तर तुम्ही मला 4-5 दिवसात 10 दिवसात कळवायला पाहिजेत ना या गोष्टी. बरोबर 2.5 महिन्यानंतर मी सांगितलं की माझी गाडी मला रिटर्न द्या, मी बाहेर बनवतो. तर आज माझी गाडी इथे त्यांनी काल मला वाटतं दुपारी आणले. काल दुपारी आणल्यानंतर त्या गाडीच्या अर्धेच पार्ट आहेत, त्या गाडीचे 2-3 पार्टच नाही आहेत. असे जर यांचे धंदे असतील तर हे बघायला आपण इथे आलो असतं माहीत पडला की इथला जो मॅनेजर आहे तो गायब आहे, तो फोन उचलायला तयार नाही. इथला जो स्टाफ आहे तो उद्धटपणे बोलण्याचं काम करतोय. काल मी जेव्हा बोललो तेव्हा मला सांगितलं की तुम्हाला गरज नाही का, जर आम्ही तुम्हाला कॉल नाही केला तर तुम्हाला पण गरज नाही का. म्हणजे याचा अर्थ हे भाजीपाल्याचं दुकान टाकून नाही बसले ना, हे शोरूम आहे यांचं. यांची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एखाद्या व्यक्तीची लाख रुपयाची गाडी तुमच्याकडे आले ती गाडी वेळेत बनवून द्या. तर मी सर्व कर्जतकरांना एकच सांगेल की आपण जर होंडाची गाडी घेत असाल तर खूप काळजीपूर्वक घ्या, कारण ह्या शोरूममध्ये भोंगळ कारभार चालू आहे. इथं तुम्हाला उत्तर द्यायला कोणी नाही आहे. माझी स्वतःची गाडी 2.5 महिने ठेवलेली आहे, अजून पण जर घ्यायला आलोय तर ते मला माझ्या गाडीचे पार्टच मिळत नाहीत 2. आणि मुळात धक्कादायक बातमी अशी आता समोर आली की कमीत कमी 35 ते 40 लोकांच्या गाड्या तिथे पडून आहेत. इथून यांनी पनवेलला पाठवल्या पण तिथून गाडीचं कामच नाही झालेलं आहे. काही गाड्यांचं काम तातूर मातूर असेल ते बनवून पाठवलं आहे, बाकी सगळ्या गाड्या तिथे पडून आहेत. तर असे यांचे धंदे असतील तर हे कोणत्या होंडाचं नाव खराब होतं आहे. होंडाने याच्यावर कारवाई करावी, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करावी. 2.5 महिने माझी गाडी मला मिळाली नाही, अजून जे 40 गाड्या आहेत त्यांना किती महिने झाले असेल त्यांना माहिती आहे. जेव्हा मी तिथे जातो तेव्हा मला कळवलं जातं आहे हा यांचा भोंगळ कारभार आहे, हलगर्जीपणा आहे.